झेन कथातून सत्याचे तर कात्रजचा घाट. पुस्तकातून सत्तेचे दर्शन. डॉक्टर श्रीपाल सबनीस. झेन मास्टर सुदर्शन लिखित झेन कथा आणि प्राध्यापक सुधीर भालेराव लिखित कात्रजचा घाट पुस्तकांचे प्रकाशन डॉक्टर सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनात युद्ध, जनात युद्ध, देशात युद्ध, देशाशेजारी युद्ध आणि विश्वातही युद्ध अशा प्रकारच्या भेडसावणाऱ्या, मन उद्ध्वस्त करणाऱ्या आधुनिक वर्तमान जगामध्ये इराण आणि इस्रायल, इराण आणि अमेरिका असं भयंकर महाभयंकर युद्ध चालू असताना, तिसऱ्या महायुद्धाचे डग जमा झाले असताना 800 कोटी लोकांची मानवता सबंध भयभीत झालेल्या काळामध्ये हे दिलासा देणारं, बुद्धाच्या तत्वज्ञानाला केंद्रीभूत ठेवून कथा देणारं आणि या सबंध विश्वाला शांततेचा संदेश देऊ पाहणारं अशा प्रकारचं झेन कथेचं पुस्तक झेन मास्टर सुदर्शन यांच्या लेखणीतून उतरलेलं आहे. खरं तर माणसाच्या जगामध्ये मैत्रीला निर्णायक महत्व देणारा बुद्ध, मानवतेला निर्णायक महत्व देणारा बुद्ध आणि करुणेलाही निर्णायक महत्व देणारा बुद्ध हा विचार याच देशात जन्माला आलेला आहे. त्याचा सार्थ अभिमान कोणत्याही देशभक्ताला जरूर वाटावा. आजचं जे पुस्तक प्रकाशन सोहळा जो आहे यामध्ये मुख्यतः झेन कथा की ज्या संकलित करून त्याची सूत्रबद्ध मांडणी मी या ग्रंथातून केलेली आहे. आणि या झेन कथा हा भारतामध्ये अगदीच नवीन अशातला भाग नाही, तर भारताच्या संस्कृतीचा एक प्रमुख भाग असलेली ही भगवान बुद्धांची शिकवण जी आहे या शिकवणुकीवरती आधारित या सर्व झेन कथा. याचा सर्वप्रथम जो उदय जो आहे हा उदय आपल्याला भगवान बुद्ध व भगवान बुद्धांचे जे शिष्य होते, जे भिक्खू होते, या शिष्यांमध्ये होणाऱ्या संवादातून झाले. कारण की बुद्ध एखादी गोष्ट स्पष्ट करत असताना ज्या ज्या प्रकारची उदाहरणं देतात, ज्या ज्या पद्धतीने उपमा देऊन ते लोकांना समजून सांगतात, त्या सर्व गोष्टी, त्या सर्व कथा किंवा ते सर्व जे उपदेश जे आहे त्या उपदेशाचं जे सार आहे ते सार म्हणजे बुद्धत्व. बुद्धत्वाचा अर्थ सिद्धार्थ गौतमाशी त्याचा संबंध नाही, तर बुद्धत्व अवस्थेशी संबंध आहे. बुद्धत्व अवस्था हे एक प्रकारचं गुणविशेषण आहे. अगदी डार्विनचा मानव उत्क्रांतीचा सिद्धांत आपण पाहिला, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पाहिला, किंवा या जगामधले सगळे वेगवेगळे जेवढे शास्त्रज्ञ होते त्या शास्त्रज्ञांनी या मानवा किंवा या एकूणच मानवी जीवनाला विकसित करणारे अनेक लाखो शोध लावले. आणि या सगळ्या शोधांचा केंद्रबिंदू ज्या महामानवानं रोवला ते या पृथ्वी तलावरचा सगळ्यात पहिला वैज्ञानिक मी ज्यांना मानतो ते सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी पहिल्यांदा वंदन करतो. त्यांनी मानव उत्क्रांतीचा सिद्धांत शोधून काढलाच काढला, पण मानवी जगण्याचा मूळ पाया विज्ञानाच्या महामार्गावर आधारित असणाऱ्या बौद्ध धम्म तत्वज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला मानला. त्यांनी विज्ञानाचे शोध लावलेच लावले, पण विज्ञानाच्या पलीकडे या विज्ञानाला ज्या ज्ञानाची गरज आहे त्याचा मूळ स्रोत जो बौद्ध धर्मामध्ये आहे तो तुम्हाला मालूम आहे. त्यांनी कार्यकारण भाव सांगितला, त्यांनी अन्यत्ववाद सांगितला, किंवा अनेक ज्या काही गोष्टी आहेत, जसं जसं आपण बुद्धाकडे जातो तसं तसं आपण विज्ञानाकडे जातो, ज्ञानाकडे जातो हे आपल्याला सांगेल. आणि त्यामुळं झेन या शब्दाचाच अर्थ म्हणजे ज्ञान आहे, ध्यान आहे. आणि ध्यान आणि ज्ञान ज्या तथागताने दिलं त्या तथागतांना वंदन करतो. सिनेकला दिग्दर्शक संतोष संखद, मैत्री प्रकाशनच्या मोहिनी कारंडे, कवी गायक भगवान धेंडे, रमाईपुत्र विठ्ठल गायकवाड,
प्रसिद्ध निवेदक दीपक मस्के, पत्रकार दत्ता सूर्यवंशी मंचावर होते. प्रास्ताविक मोहिनी कारंडे यांनी केले व सूत्रसंचालन ललिता उबाळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रज्ञा बनसोडे शिंदे व विठ्ठलराव गायकवाड यांनी प्रयत्न केले.